तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे। मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे लोक मतदानासाठी येताना इथं पाहायला मिळत आहेत। तर मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। आपण आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील साईनाथ विद्यालय शिर्डी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो मतदार जो आहे तो मतदान करण्यासाठी रांगेमध्ये उभा आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 8,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 16,72,250 मतदार हे मतदाराचा हक्क बजावणार आहे। मागील काही दिवसांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीमध्ये मोठ्या प्रमाणात तीनही पक्षाचा प्रचार सुरू होता। त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिर्डी मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे। जे प्रशासन असेल ते देखील सज्ज आहे, पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहण्यास मतदान करण्यास गर्दी केली आहे। जवळपास 17,72,250 मतदार हे आज मतदाराचा हक्क बजावणार आहे। मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहमदनगर।